श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या घरात देवांसमोर साखर म्हणजेच नैवेद्य ठेवतात त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा, कारण त्यांचं आयुष्य खरोखरच बदलून जाणारं आहे. आता तुम्हाला एक अशी मी गोष्ट सांगणार आहे जी साधी दिसते, पण तिचा परिणाम खूप मोठा असतो. ज्या घरामध्ये देवांसमोर साखर किंवा नैवेद्य ठेवला जातो त्या घरातील स्त्री पुरुषांनी कान उघडून नक्कीच ऐका, कारण ही छोटीची सवय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. अनेक लोक रोज पूजा करतात, आरती करतात, पण नैवेद्य ठेवण्याची खरी पद्धत आणि त्याचं महत्त्व त्यांना माहीत नसतं आणि त्यामुळेच त्यांना अपेक्षित फळं मिळत नाही. आता स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये असं करतात की नैवेद्याला खूप मोठं स्थान आहे, कारण नैवेद्य म्हणजे फक्त देवाला अन्न अर्पण करणं नाही, तर आपल्या घरातील ऊर्जा शुद्ध करणं असतं आणि देवाशी एक नातं जोडणं असतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नैवेद्याचे मोठे फायदे, खऱ्या अर्थाने आणि वैज्ञानिक कारण आणि शेवटी एक प्रभावी मंत्र सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सर्वात आधी नैवेद्याला साखर नैवेद्याचं महत्त्व काय आहे. आणि साखर म्हणजे गोडवा, आणि ज्या घरात गोडवा असतो तिथे भांडण कमी होतं, प्रेम वाढतं आणि सुख शांती येते. म्हणूनच पूर्वीपासून आपल्या परंपरेमध्ये देवाला साखर किंवा गोड नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. आता आपण एक करून त्याचे फायदे बघायचे आहे. की पहिला फायदा म्हणजे संपत्तीची वाढ. ज्या घरात रोज देवासमोर साखर ठेवली जाते त्या घरात लक्ष्मीचं आगमन होतं. अनेक लोकांना हा अनुभव आलेला आहे आणि त्यांची ही छोटी सवय सुरू केली आणि हळूहळू त्यांच्या घरात पैशांची अडचण कमी झाली. कारण जेव्हा आपण देवाला अर्पण करतो तेव्हा देव आपल्याला परत अनेक पटीने देत असतो. तर दुसरा फायदा म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. साखर ही गोड असते आणि ती आपल्या घरातील वाईट ऊर्जा शोषून घेते, त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. तुम्ही स्वतः अनुभव घ्या, ज्या दिवशी तुम्ही नैवेद्य ठेवता त्या दिवशी घरात शांतता जास्त जाणवते. आणि तिसरा फायदा म्हणजे पती पत्नींमधील प्रेम वाढतं. अनेक घरात छोट्या छोट्या कारणांवरून वाद होतात, पण जेव्हा देवासमोर साखरेचा नैवेद्य ठेवला जातो तेव्हा त्या नात्यात गोडवा येतो, राग कमी होतो आणि समजूत वाढते. चौथा फायदा म्हणजे आरोग्य चांगलं राहतं. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. आजार कमी होतात, मन प्रसन्न राहतं आणि शरीरात उत्साह येतो. आता पाचवा फायदा म्हणजे संतान सुख मिळतं. ज्या घरात लहान मुलं आहेत त्या घरात नैवेद्य ठेवणं खूप फायदेशीर आहे. मुलांच्या अभ्यासात लक्ष लागते, त्यांची बुद्धी वाढते आणि ते चांगल्या मार्गावर चालतात. आता सहावा फायदा म्हणजे मानसिक शांती. आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव खूप वाढला आहे, पण जेव्हा तुम्ही रोज काही मिनिटं देवासमोर बसून नैवेद्य अर्पण करता तेव्हा मन शांत होतं, चिंता कमी होते. आणि सातवा फायदा म्हणजे व्यापारात यश मिळतं. जर तुमचं दुकान किंवा व्यवसाय असेल तर तिथे देवासमोर थोडी साखर ठेवून प्रार्थना करा. हळूहळू ग्राहक वाढतील आणि कामात प्रगती होईल. आणि आठवा फायदा म्हणजे पितृदोष कमी होतो. आपल्या पूर्वजांची कृपा मिळते आणि घरात अडथळे कमी होतात. आणि नववा फायदा म्हणजे भीती आणि नकारात्मक विचार दूर होतात. रात्री झोपताना मन शांत राहतं आणि घरात सुरक्षितता जाणवते. दहावा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद. ज्या घरात श्रद्धेने नैवेद्य ठेवला जातो तिथे स्वामी समर्थांची कृपा कायम राहते आणि ते घर कधीही संकटात एकटं राहत नाही. आता तुम्हाला मी काही कथा सांगणार आहे, ते ऐकून तुमचा विश्वास अजूनच वाढेल. आता कथा अशी आहे की एक बहीण जी खूप अडचणीत होती, तिच्या घरात सतत भांडणं व्हायची, पैशांची कमतरता होती आणि मनशांती नव्हती. मी तिला एक साधा उपाय सांगितला. रोज सकाळी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर थोडी साखर नैवेद्य ठेव आणि मनापासून प्रार्थना करा. सुरुवातीला तिला काही फरक जाणवला नाही, पण ती श्रद्धेने करत राहिली आणि 3 महिन्यानंतर तिच्या घरात बदल दिसू लागला. तिच्या पतीचा व्यवसाय सुधारला, घरातील वाद कमी झाले आणि आज ती आनंदाने जीवन जगत आहे. दुसरी कथा म्हणजे एका शेतकरी भावाची. त्याच्या शेतात वारंवार नुकसान होत होतं, पीक नीट येत नव्हतं. त्यानेही हा उपाय सुरू केला. रोज सकाळी देवाला साखर अर्पण करून शेतात जायचा. काही महिन्यात त्याच्या पिकाची गुणवत्ता वाढली आणि उत्पन्न चांगलं झालं आणि त्याचा आत्मविश्वास परत आला. आता तिसरी एक कथा म्हणजे एका नोकरदार व्यक्तीची. त्याला अनेक वर्ष प्रमोशन मिळत नव्हतं.
खूप मेहनत करूनही यश मिळत नव्हतं. त्यानेही श्रद्धेने नैवेद्य ठेवायला सुरुवात केली आणि 6 महिन्यात त्याला प्रमोशन मिळालं. त्याचं जीवन स्थिर झालं. तर आता थोडंसं वैज्ञानिक कारण समजून घेऊया. जेव्हा आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो, तेव्हा आपण काही क्षण शांत बसतो, प्रार्थना करतो. यामुळे आपल्या मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो, ताण कमी होतो आणि मन स्थिर होतं. साखर ही गोड असल्यामुळे ती आपल्या मनाला आनंदाची भावना देते आणि त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. आता मी तुम्हाला काही सोपे उपाय सांगते, जसे लगेच सुरू करता येऊ शकतात. आता पहिला उपाय म्हणजे रोज सकाळी अंघोळ करून स्वच्छ मनाने देवासमोर थोडी साखर किंवा थोडा गोड पदार्थ ठेवा आणि कमीत कमी 10 मिनिटं शांतपणे बसा. दुसरा उपाय, प्रत्येक शुक्रवारी विशेष नैवेद्य ठेवा, जसं की लाडू किंवा पेढे, आणि स्वामी समर्थांची प्रार्थना करा. आणि तिसरा उपाय म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी दूध आणि साखर यांचा नैवेद्य ठेवा. यामुळे घरात शांती आणि समृद्धी वाढते. चौथा उपाय, घराच्या ईशान्य दिशेला देवघर ठेवा आणि तिथेच नैवेद्य अर्पण करा. पाचवा उपाय, हा मंत्र रोज म्हणा, ओम श्री स्वामी समर्थाय नैवेद्यम समर्पयामी. हा मंत्र कमीत कमी 108 वेळा म्हणा आणि पूर्ण श्रद्धा ठेवा. तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. तुम्ही एक दिवस करून सोडून दिलं तर त्याचा फायदा तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्ही सातत्याने आणि मनापासून दररोज हा उपाय केला तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल. आता थोडंसं अजून खोलात जाऊन समजून घ्यायचं की नैवेद्य ठेवताना कोणत्या चुका टाळायला हव्यात. अनेक लोक घाईघाईत नैवेद्य ठेवतात, परंतु त्यामध्ये भावना नसते. तर देवाला वस्तू नाही तर भावना महत्त्वाची असते. म्हणून जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवाल तेव्हा मन शांत ठेवा. कोणताही राग किंवा नकारात्मक विचार मनात येऊ द्यायचा नाही. दुसरी चूक म्हणजे नैवेद्य ठेवून लगेच उठून जाणं. किमान काही मिनटं देवासमोर बसा आणि त्या क्षणाचा अनुभव घ्या. तिसरी चूक म्हणजे स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं. देवघर आणि नैवेद्य ठेवण्याची जागा नेहमी स्वच्छ ठेवा. तर आता खास नैवेद्य जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवता तेव्हा मनात एक संकल्प करा की माझ्या घरात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी राहो. हा संकल्प खूप शक्तिशाली असो. आता ह्या व्हिडिओत सांगताना एवढं सांगू इच्छिते की आजपासून ही छोटी सवय सुरू करा आणि काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. तर अशा प्रमाणे तुम्हाला स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये सगळं सुख, शांती, समाधान आणि लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावरती राहो. आणि तुम्ही दररोज स्वामींच्या समोर किंवा देवघरामध्ये नैवेद्य म्हणून खडी साखर किंवा साखर दररोज ठेवा. श्री स्वामी समर्थ.